Hello dear friends, welcome to my YouTube channel that is Learn English with DJ. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 9th class. In this video, we will see the Helen Keller and Anne Sullivan. This chapter, या चॅप्टरचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन मी आता तुमच्या समोर देणार आहे. या स्टोरीच्या ज्या रायटर आहेत त्या आहेत हेलन केलर. हेलन केलर यांनी स्वतःच्या आयुष्यातला ॲन सुलिव्हान या ज्या त्यांच्या टीचर आहेत त्यांच्याबरोबरचा एक्सपिरियन्स आपल्याबरोबर त्यांनी या स्टोरीच्या माध्यमातून या चॅप्टरच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. चला तर पाहू मग काय आहे हेलन केलर अँड ॲन सुलिव्हान यांचा एक्सपिरियन्स. हेलन केलर अँड ॲन सुलिव्हान. नॉलेज इज लव्ह अँड लाईट अँड व्हिजन असं हेलन केलर यांचं म्हणणं आहे. Helen Keller became ill at the age of 2 and was left blind and deaf. हेलन केलर या 2 वर्षाच्या असताना त्या आजारी पडतात आणि त्या आजारातून त्या बऱ्या होतात, परंतु त्या दरम्यानच्या काळात त्यांचे डोळे पण जातात आणि त्या कर्णबधीर पण होतात, म्हणजे त्यांना ऐकायला येत नाही. फॉर द नेक्स्ट 5 years शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. पुढची 5 वर्ष हेलन केलर यांची खूप वाईट अवस्थेमध्ये गेले, कारण डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे त्यांच्या समोर सतत अंधार आणि कानाने पण ऐकू येत नसल्याने आणि डोळ्यांनी दिसत नसल्याने त्यांच्याकडे पूर्णपणे रिकामपणा होता. सी वॉज अफ्रेड अलोन अँड विदाउट एनी अँकर. अँकर म्हणजे निराधार. जर त्या एकट्या असल्या तर त्या घाबरायच्या, म्हणजे त्यांना सतत कशाची आवश्यकता असायची, आधाराची गरज होती. म्हणजे त्या एकट्या असतील तर त्या कशा असायच्या, निराधार होत्या. This is the story of her meeting the teacher who would change her life. हेलन केलर आणि ॲन सुलिव्हान यांची भेट जी आहे, त्यांची शिक्षिका, याविषयीची ही स्टोरी आहे. The most important day I remember in my life is the one on which my teacher and Mansfield Sullivan came to me. And Mansfield Sullivan ह्या मला भेटण्यासाठी माझ्या घरी येतात. तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिन आहे, दिवस आहे. I am filled with wonder when I consider the immeasurable contrast. Immeasurable म्हणजे न मोजता येणारे, पुष्कळ ज्याला म्हणतो आपण, कॉन्ट्रास्ट बिटवीन द 2 lives which it connects. हा प्रसंग त्यांच्यासाठी अविस्मरणीय का आहे, कारण या दोघींच्या आयुष्यामध्ये खूप तफावत होती. ती तफावत कशी जुळवली गेली याचे मला फार आश्चर्य वाटतं असं हेलन केलर असं म्हणतात. It was the 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. मी 7 वर्षाच्या होण्यापूर्वीचा, म्हणजे 3 महिने बाकी होते 7 वर्ष ॲन सुलिव्हानला पूर्ण होण्याचे, त्याच्या पूर्वीचा हा दिवस आहे तो म्हणजे 3 मार्च 1887. या दिवशी या शिक्षिका ॲन सुलिव्हान या हेलन केलर यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. ऑन द आफ्टरनून ऑफ द इव्हेंटफुल डे. इव्हेंटफुल म्हणजे प्रसंगाचा दिवस, ज्या दिवशी या दोघींची भेट होणार होती त्या दिवशीची दुपारची ही वेळ होती. आय स्टूड ऑन द पोर्च. आणि मी घराच्या पोर्च मध्ये उभी होते. कशी, डम अँड एक्सपेक्टंट. डम म्हणजे कशी, निशब्द, आणि एक्सपेक्टंट म्हणजे अपेक्षेने. मी घराच्या पोर्च मध्ये निशब्दपणे आणि काहीशा अपेक्षेने तिथे उभा होते. आय गेस्ड वॅग्युली. अस्पष्टपणे म्हणजे क्लिअर आयडिया नव्हती. फ्रॉम माय मदर साइन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो मीन्स दूर इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. आईच्या काम करण्याच्या पद्धतीवरून किंवा खानाखुनीवरून किंवा घरात चाललेली जी घाई होती, या सगळ्या गोष्टीवरून मला असं लक्षात आलं की काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं आता घडणार आहे. असा एक अस्पष्ट अंदाज हेलन केलर यांना त्यावेळेस आला. So I went to the door and waited on the steps. म्हणून मी घराच्या दरवाजापर्यंत गेली आणि तिथं वाट बघत पायऱ्यांवर थांबली. The afternoon sun penetrated the mass of honeysuckles. Penetrated म्हणजे आत प्रवेश करणे, मास म्हणजे वस्तुमान, म्हणजे आपल्याला स्पर्श होतो एखाद्या गोष्टीचा. दॅट कव्हर्ड द पोर्च. आणि जे दुपारचं ऊन आहे ते घरात आलेलं होतं हनीसकलच्या वेलीच्या जाळ्यामधून. आणि माझ्या उजळलेल्या चेहऱ्यावर, म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी घडणार आहे म्हणून आपल्या चेहऱ्यावर जो आनंद येतो, जो चेहरा उजळून निघतो, त्या चेहऱ्यावर ते ऊन पडत होतं असं हेलन केलर सांगतायत. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लूम्स विच हॅड जस्ट कम फोर टू द ग्रीट द स्वीट साऊदर्न स्प्रिंग.
साऊदर्न स्प्रिंग. साऊदर्न म्हणजे काय? दक्षिण. तर दक्षिणेकडील जो गोडवा वसंताचा आहे तो गोडवा माझ्या शिक्षकाचं स्वागत करण्यासाठी नेमक्याच उमललेल्या काही कळ्या, त्यानंतर झाडाची जी पानं आहेत ती टवटवीत झाली होती आणि ज्या कळ्यांचा मोहर त्या वेलीवर आलेला होता त्या सगळ्या गोष्टींचा स्पर्श माझ्या बोटांना रेंगाळत होता. I did not know what the future held of marvel or a surprise for me. माझ्या आयुष्यामध्ये नवीन काय भविष्य घडणार आहे, कोणतं नवल माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्याच्यात काय आश्चर्य दडलेलं आहे हे मला ठाऊक नव्हतं. Anger and bitterness had preyed upon me continuously for weeks and a deep languor had succeeded this passionate struggle. माझ्या आयुष्यातले कितीतरी आठवडे मी मनातला राग, कडवटपणा, कटुता या सगळ्या गोष्टींची शिकार बनलेले होते आणि त्या तीव्र संघर्षाचा परिणाम म्हणून एक प्रकारचा थकवा माझ्या शरीरामध्ये आलेला होता. हॅव यू एव्हर बीन ॲट सी in a dense fog when it seemed as if a tangible white darkness shut you in and the great ship tense and anxious groped her way towards the shore with plummet and sounding lines and you waited with beating hearts for something to happen. हेलन केलर असे म्हणते की तुम्ही जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावर कधी दाट धुक्यामध्ये गेलात का? जर अशा ठिकाणी गेला असताल तर असं मला जाणवलंय स्पर्श करता येईल अशा वाटणाऱ्या पांढऱ्या शुभ्र अंधाराने तुम्हाला आत बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि एखादे मोठं जहाज जर लाटा आल्या किंवा तणावपूर्ण परिस्थिती जर तिथं निर्माण झाली तर अस्वस्थ एखादा बांधकामाचा मित्रांनो वळंबा माहित आहे ना, एका सरळ रेषेत घ्यायचं असेल तर त्या वळंब्यासारखं सरळ रेषेत किनाऱ्यासाठी ते जहाज कसं असं चाचपडत असतं आणि या धडधडत्या हृदयानं काहीतरी घडण्याची तुम्ही वाट पाहत असता. आय वॉज लाईक दॅट शिप. माझंही तसंच झालं होतं. माय एज्युकेशन बिगन. कारण माझं शिक्षण सुरू होणार होतं. ओनली आय वॉज विदाउट कंपास और साऊंडिंग लाईन्स अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. माझ्याजवळ कुठलाही कंपास नव्हता, म्हणजे ती मार्ग दाखवणारा बंदर किती जवळ आहे हे समजण्याचाही माझ्याजवळ मार्ग नव्हता. लाईट गिव्ह मी लाईट. कुणीतरी मला प्रकाश द्या. वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. आणि हे शब्द होते ते माझ्या हृदयातले की ज्यांना शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नव्हते. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. आणि त्याच वेळी तो प्रेमाचा प्रकाश मला ॲन सुलिव्हनच्या माध्यमातून त्यावेळेस माझ्या समोर आला. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. फुटस्टेप्स म्हणजे पावलं. काही पावलं माझ्याकडे येताना मला जाणवली. आय स्ट्रेच्ड आउट माय हँड्स ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. मला असं वाटलं की ही माझी आई आहे आणि असं समजून मी काय केलं की माझा हात आईकडे पुढं केला. अंध असल्यामुळे चाचपडत तिने हात पुढं केला. Someone took it and I was caught up and held close in the arm of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. परंतु ती माझी आई नव्हती, तर तो हात मी जो समोर केलेला आहे तो कोणीतरी माझ्या हातात घेतला आणि ती अशी व्यक्ती होती की जी मला सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार घडवणार होती आणि त्या सर्वांपेक्षाही महत्वाचं म्हणजे जी माझ्यावर प्रेम करण्यासाठी इथे माझ्या घरी आली होती. त्या व्यक्तीने माझा हात पकडला आणि स्वतःच्या जवळ तिने मला घेतलं. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम सी लेड मी इन टू हर रूम अँड गेव मी अ डॉल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिक्षिका घरी आली तेव्हा तिने मला माझ्या रूममध्ये नेलं आणि माझ्या हातात तिने एक बाहुली दिली. द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूट हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रिजमन हॅड ड्रेस्ड इट. हेलन केलरच्या हातात जी बाहुली दिली ती पर्किन्स इन्स्टिट्यूटच्या एका छोट्या अंध मुलीने ती पाठवली होती आणि या बाहुलीला जे कपडे घातलेले होते किंवा जे ड्रेसिंग केलेलं होतं ती लॉरा ब्रिजमनने केलेलं होतं. बट आय डिड नॉट नो धिस अंटिल आफ्टरवर्ड. पण मला हे सगळ्या गोष्टी मला खूप उशिरा कळल्या. वेन आय प्लेड विथ इट अ लिटल व्हाईल मिस सुलिव्हन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड्स द वर्ड DOLL. जेव्हा मी त्यांनी दिलेली ती जी बाहुली आहे त्या बाहुली बरोबर थोड्या वेळ खेळले तेव्हा मिस सुलिव्हन यांनी माझ्या हातावर हळुवारपणे एक शब्द लिहिला DOLL.
I was at once interested in this finger play and tried to imitate म्हणजे नक्कल. जसं ॲन सुलिव्हन यांनी माझ्या हातावर काही अक्षरे बनवली तेव्हा मी पण त्या अक्षरांचा नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ते माझ्या हातावर लिहिणं सुद्धा मला खूप गमतीचं वाटलं. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. जेव्हा मी खूप वेळ ही नक्कल केली, हा शब्द वारंवार लिहिण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या मनामध्ये जो लहान मुलांना आनंद होतो, जो अभिमान वाटतो, तसा तो अभिमान आणि आनंद माझ्यामध्ये फुलून आलेला होता. रनिंग डाऊन स्टेअर्स टू माय मदर, आय हेल्ड अप माय हँड्स अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. आईकडे खाली जाताना मी हात वर करून त्यावर ॲन सुलिव्हन यांनी शिकवलेला जो वर्ड आहे डॉल, त्या वर्डचे मुळाक्षर मी माझ्या हातावर काढत होते. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इव्हन दॅट वर्ड एक्झिस्टेड. तो एखाद्या शब्दाचा स्पेलिंग आहे किंवा तो एखादा शब्द आहे हे मला माहित नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो ऑन इन मंकी लाईक इमिटेशन. माझी बोट एखाद्या माकडासारखी फक्त नक्कल करत होती. तो शब्द आहे किंवा काय आहे हे मला माहित नव्हतं. इन द डे दॅट फॉलोड आय लर्न टू स्पेल इन धिस अनकम्प्रोज्ड एंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. त्यानंतर बरेच दिवस या न कळत्या मार्गानेच मी खूप शब्द हातावर लिहू लागले. अनकम्प्रोचिंग मीन्स न कळतेपणे, अजाणतेपणे. अमॉंग देम पिन, हॅट, कप अँड अ फ्यू व्हर्ब्स लाईक सीट, स्टँड अँड वॉक. अजाणतेपणे मी अनेक शब्द असे स्पेलिंग मी लिहायला शिकले, ज्यामध्ये पिन, हॅट, कप अँड अ फ्यू वर्ब, त्यात काही शब्द असे होते की ज्या क्रिया होत्या. वर्ब म्हणजे काय, ऍक्शन्स. कशा, सीट, स्टँड अँड वॉक यासारखे शब्द सुद्धा, क्रिया सुद्धा मी लिहायला, स्पेलिंग करायला शिकले. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. प्रत्येक गोष्टीला नाव असतं हे कळण्याआधी कितीतरी आठवडे माझी शिक्षिका ॲन सुलिव्हन माझ्या बरोबर होती. वन डे while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap also. एके दिवशी मी माझ्या डॉल बरोबर खेळत होते आणि त्यावेळेस मिस सुलिव्हन यांनी काय केलं की एक चिंध्याची बाहुली आहे ती पण माझ्या मांडीवर ठेवली. अँड स्पेल डॉल अँड ट्राय टू मेक मी अंडरस्टँड दॅट डॉल अप्लाइड टू बोथ. आणि ती बाहुली ठेवण्याचं कारण असं होतं की हातातली एक बाहुली आहे आणि मांडीवर ठेवली ती पण बाहुली आहे, असं स्पेलिंग त्यांनी हातावर काढून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर. थोड्या वेळापूर्वीच काय घडलं होतं की मग आणि वॉटर या शब्दावरून दोघींमध्ये धडपड सुरू झाली होती. मिस सुलिव्हन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड द वॉटर इज वॉटर. ही धडपड कशासाठी होती की मिस सुलिव्हन मला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या की MUG मग हे मग आहे आणि WATER वॉटर हे वॉटर आहे. यामुळे आमच्या दोघींमध्ये धडपड चालू होती. बट आय प्रेसिस्टेड इन कंपाऊंडिंग द टू. मला या दोन शब्दामध्ये नेमकं काय, कशाचा अर्थ आहे हे समजण्यास माझा गोंधळ उडत होता. इन डिस्पेअर सी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर सम टाइम. आणि या धडपडीमध्ये काय केलं, मिसेस सुलिव्हन यांनी ते दोन्ही शब्द थोड्या वेळ बाजूला ठेवले. ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. हे त्यांनी बाजूला ठेवण्याचं काय कारण होतं, कारण मिसेस सुलिव्हन यांना तो विषय नव्याने पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल असं त्यांना वाटत होतं. I became impatient at her repeated attempts and seizing the new doll, I dashed it upon the floor. I was keenly delighted when I felt the fragrance of the broken doll at my feet. तिने पुन्हा पुन्हा केलेला जो प्रयत्न आहे वॉटर आणि मग हा वर्ड समजून सांगण्याचा, त्याच्यामुळं मला थोडी चिडचिड झाली, मी अस्वस्थ झाले आणि मिसेस सुलिव्हन यांनी दिलेली जी नवीन बाहुली आहे जी माझ्या मांडीवर ठेवली होती ती मी पकडली हातात आणि जोरात जमिनीवर आपटली. आणि जेव्हा ती बाहुली जमिनीवर आपटल्यानंतर तिच्या जेव्हा चिंध्या माझ्या पायापाशी लागल्या, माझ्या पायाला त्या चिंध्यांचा स्पर्श झाला, त्यावेळेस मला खूप आनंद वाटला, मला खूप मजा आली. Neither sorrow nor regret followed my passionate outburst. I had not loved the doll. माझ्या त्या उद्रेकानंतर दुःख किंवा पश्चाताप अशा कोणत्याच भावना माझ्याजवळ आल्या नाही. मला फक्त आनंद झाला होता.
I had not loved the doll. In the still, dark world in which I lived there was strong sentiment or tenderness. मी ज्या अंधाऱ्या जगामध्ये राहत होते त्या जगात भावना व हवळेपणा या दोन्ही गोष्टी नव्हत्या. I felt my teacher sweep the fragments to one side of the heart and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. मला असं जाणवलं की माझ्या ज्या मिस आहेत त्यांनी त्या बाहुलीचे तुकडे बाजूला जी शेकोटी आहे त्या शेकोटीच्या बाजूला त्यांनी जमा केले आणि ते जमा करतायत ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या मनामध्ये जो अस्वस्थपणा चालू होता त्याचं मला समाधान मिळालं. She brought me my hat and knew I was going out into the warm sunshine. मिसने मला माझी हॅट आणून दिली आणि जशी माझ्या हातात हॅट आली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी बाहेर सूर्यप्रकाशात जाणार आहे. This thought, if a wordless sensation may be called a thought, made me hope and skip with pleasure. हा जो विचार आहे म्हणजे निशब्द जाणीवेला जर विचार म्हणायचं तर आनंदाने उड्या मारण्यासारखं मला वाटलं. We walked down the path to the well house, attached by the fragments of the honeysuckle with which it was covered. हनीसकल वेलीनी त्यांच्या घराजवळची जी विहीर आहे त्या विहिरीजवळ काही भाग आच्छादलेला होता आणि तिकडे आम्ही चाललोय हे मला त्याच्या सुगंधामुळे लक्षात आलं. Someone was drawing water and my teacher placed my hand under the spout. आणि त्या विहिरीतून कुणीतरी पाणी काढत होतं आणि त्यावेळेसच माझ्या या मिसने माझा हात त्या पंपाखाली धरला जिथून ते पाणी बाहेर येत होतं. As the cool stream gushed over one hand, she spilled into the other the word water. जसं त्या पंपातून पाणी माझ्या हातावरून वाहू लागलं तेव्हा मिस सुलिवन यांनी माझ्या दुसऱ्या हातावर वॉटर हा शब्द लिहिला. फर्स्ट स्लोली देन रॅपिडली. सुरुवातीला त्यांनी हळूवार लिहायला सुरुवात केली, नंतर त्यांनी पटपट तो वॉटर शब्द माझ्या हातावर लिहायला सुरुवात केली. आय स्टूड स्टील, माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर. मी स्तब्ध उभा राहून माझ्या हातावर होणारं त्यांचं जे बोटाचं मोशन्स आहेत, हालचाली आहे त्याच्यावर लक्ष देत होते. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, a thrill of returning thoughts, and somehow the mystery of language was revealed to me. काहीतरी अस्पष्ट अशी जाणीव माझ्या लक्षात आली. माझ्या मनामध्ये अचानक काही विचार स्फुटल्यासारखे झाले आणि ते विचार, ती जाणीव माझ्या मनामध्ये येत होती ती म्हणजे भाषा काय आहे याचं गूढ मला उकललेलं होतं. आय न्यू देन दॅट वॉटर मीन द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोईंग ओव्हर माय हँड्स. आणि मला लक्षात आलं की माझ्या हातावरून जे वाहत आहे, माझ्या हातावर जे पडत आहे तो सुखद जो थंडावा आहे तो म्हणजे वॉटर. त्या जिवंत म्हणजे सजीव शब्दाने माझ्या अंतःकरणाला जागृत केलं. दॅट लव्हिंग वर्ड अवेकन माय सोल, गेव इट लाईट, होप, जॉय, सेट इट फ्री. प्रकाश, आशा आणि आनंद या तिन्ही गोष्टी त्यावेळेस मला मिळाल्या. त्यांनी मला या गोष्टी मधून मुक्त केलं. देअर वेअर बॅरियर्स स्टील्स, इट इज ट्रू. बॅरियर्स म्हणजे अडथळे. पुढेही आणखीन बरेच अडथळे होते हे जरी खरं असलं, बट बॅरियर्स दॅट कुड इन टाइम बी स्वेप्ट अवे. परंतु हे जे अडथळे आहेत ते वेळोवेळी दूर करता येण्यासारखे होते ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आय लेफ्ट द वेल हाऊस इगर टू लर्न. आणि माझी शिकण्याची जी ओढ माझ्या मनामध्ये निर्माण झाली त्यातून मी विहिरीच्या घरातून मी बाहेर निघाले. एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. प्रत्येक गोष्टीला नाव आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि या नावातूनच एक नवा विचार निर्माण होतो ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, जसंही आम्ही घराकडे परतलो, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम टू क्युअर विथ लाईफ. तेव्हा मी ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करत होते ती गोष्ट सजीव किंवा जिवंत होऊन माझ्या हातापाशी ती थरथरते असं मला वाटलं. दॅट वॉज बिकॉज आय वॉज एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज. त्याचं कारण असं होतं की मला जाणवणारी प्रत्येक गोष्ट ही आश्चर्यकारक होती, नवीन होती. न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. नवा दृष्टिकोन, नवी दृष्टी या गोष्टीमुळे मला प्राप्त झाली. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन. जसं दरवाजातून आत आल्यानंतर मला लगेच आठवलं की जी बाहुली मी फेकून मोडली होती. आय फेल्ट माय वे टू द हर्थ अँड पिक्ड अप द पीसेस. मग मी शेकोटी जवळ गेले
आणि हाताने चाच पडत जाऊन मी त्या बाहुलीचे सगळे तुकडे उचलले. आय ट्राईड व्हॅनिली टू पुट देम टुगेदर, आणि कसलंही कारण नसताना मी त्यांना एकत्र जोडण्याचा त्यावेळेस प्रयत्न करत होते, कारण मला डोळे नसल्यामुळे मी त्याला जोडू शकत नाही ही गोष्ट माहीत असूनही मी निरर्थक असा प्रयत्न त्यावेळेस करत होते. देन माय आईज फिल्ड विथ टीयर्स, आणि मला त्यावेळेस माझे अश्रू रोखता आले नाही. फॉर आय रिअलाइज व्हॉट आय हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाइम आय फेल्ट रिपिटन्स अँड सॉरो, आणि पहिल्या वेळेस मला पश्चाताप आणि दुःख या दोन गोष्टी पहिल्या वेळेस मी अनुभवल्या. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे, त्या दिवशी मी अनेक नवे शब्द शिकले. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर, मला नेमकं कुठले शब्द शिकले हे मला आठवत नाही. बट आय डू नाऊ दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेर अमॉंग देम, पण मला आई, वडील, बहीण, शिक्षक हे काही शब्द होते ही मला आत्ताही आठवत आहे. वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ड्स ब्लूम्स फॉर मी, लाईक ॲरॉन्स रॉड विथ फ्लावर्स, ॲरॉनच्या फुलांच्या छडीसारखे ते शब्द होते. आय वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज ॲज आय ले इन माय crib at the close of the eventful day and lived over the joy it had brought me, and for the first time longed for a new day to come. त्या महत्वपूर्ण वेगवेगळ्या घटना ज्या माझ्याबरोबर घडल्या, त्या सगळ्या घटनांचा दिवसाच्या अखेरीला मी माझ्या पलंगावर जेव्हा झोपलेले होते तेव्हा माझ्याहून अधिक आनंद मला देणाऱ्या होत्या. यावरून दुसरा कुठला मोठा आनंद नाही हे मला तेव्हा लक्षात आलं. जणू त्या दिवसाने दिलेल्या आनंदावरच मी माझं मागचं सगळं दुःख विसरले होते आणि प्रथमच नव्या दिवसाच्या आगमनाची मी प्रतीक्षा करत होते. हेलन केलर. हेलन वेंट टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉर्ड, लॉर्ड म्हणजे पदवीधर, फ्रॉम रॅडक्लिफ. सी देन डिव्होटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डीफ. त्यानंतर तिने तिच्या शिक्षिकेप्रमाणेच स्वतःचं जीवन मूकबधिरांना आणि अंधांना शिकवण्यासाठी व्यतीत केलं. ॲज हर टीचर हॅड डन, सी अँड ॲन रिमेन्ड फ्रेंड्स अंटिल ॲन्स डेथ. ॲन आणि हेलन केलर या दोघीही ॲनच्या मृत्यूपर्यंत सदैव दोघी मैत्रिणी म्हणून राहिल्या. सो फ्रेंड्स, बी अ फ्रेंड ऑफ अ टीचर अँड टीचर विल बी बिहेव लाईक अ फ्रेंड with you. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dada Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.